नमस्कार, स्वाद बाय सलीमध्ये आपलं स्वागत आहे। तर चला आजची रेसिपी सुरू करूया। आज आपण करणार आहोत झटपट भाजी सीरीज मधली पहिली भाजी, अगदी 10 मिनिटात होणारी लाल टोमॅटोची भाजी। ही चपाती, डोसा, घावन किंवा भाताबरोबर ही छान लागते। रेसिपी बघण्याआधी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करून टाका। एका पॅन मध्ये थोडंसं तेल घालूया। तेल गरम झालं की यामध्ये घालूया 3 लवंगा, 8 ते 10 मेथीचे दाणे, अर्धा चमचा मोहरी। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालूया। 2 तुकडे केलेल्या बेडगी मिरच्या, याने भाजीला छान खमंग टेस्ट येते। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 1 छोटा चमचा भरडसर कुटलेलं आलं लसूण, हलकंसं वर खाली करून घेऊया। अर्धा चमचा मीठ घालूया फोडणीमध्ये। यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे घालूया चिरलेले। कांदा गुलाबीसर परतवून घेऊया। यात 5 चिरून घेतलेले मध्यम आकाराचे टोमॅटो घालूया। मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो मऊसर होईपर्यंत शिजवूया। टोमॅटो मऊसर शिजल्यावर यामध्ये हळद घालूया, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, नसेल तर स्किप केला तरीही चालेल। सगळं छान वर खाली करून घेऊया। यामध्ये टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर घालूया। तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करून घ्या। 1 चमचा किचन किंग मसाला घालूया। परत एकदा वर खाली करून घेऊया। भाजी छान मऊ शिजली आहे। आता यामध्ये दाण्याचं कूट घालूया। मी साधारण 4 चमचे दाण्याचा कूट वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 2 मिनिटं भाजी शिजू देऊया। तुम्हाला जर भाजी जास्त मऊ नको असेल तर थोडं कमी शिजवा आणि तुम्ही जर भाताबरोबर खाण्यासाठी करत असाल तर किंचित पाणी घातलं तरीही चालेल। यावर कोथिंबीर घालूया। तर आपली झटपट बनणारी टोमॅटोची भाजी किंवा चटणी रेडी आहे। तुम्ही ही अतिशय सोपी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।